बांधणारी ही पोरं काय झाले आजकाल. मी तर व्हॉट्सअप बघतच नाही. मला जवळचे कार्यकर्ते सांगतात की तेवढं व्हॉट्सअप उघडा. आम्ही बरोबर काय बघायचे, हे डोकार पोरग गावातलं त्याचा हार राजा गटाला खंडार काय बरोबर आहे. कुठल्या बेकार गावात माहीत नसतं राजा गटाला. अरे जा घेऊन तुला किती जायचे तेवढे खाली आमचे ते 100% आमचे. तर तुला काय करायचं. अजून मंत्री आण, मोदीला आण, चल मोदी साहेबाला आण, चल आण. आम्ही चाला नाही. फलटणकर जनता ही जनता म्हणून आम्ही तुमच्याकडे बघितले, मताचे गठ्ठे म्हणून आम्ही बघितले नाही हे दिसून नसतं. उदाहरणात घ्यायचं तर बघा, पाडेगावपासून आसूपर्यंत 100 वर्षापूर्वी आज आपला कालवा आला. काय कालव्याचं वैशिष्ट्य त्या तरुण पिढीला वाटणार आहे की ज्या कॅनॉलमध्ये ते पोहायला शिकतात तिथं कालवाच नव्हता, साखर धंदा नव्हता, गुराळा होती, उसापासून साखर होत नव्हती. तुम्ही आमचा आमदार पाडला का आम्ही तुमचा नेता पाडला की याला फोन करत तिथं वाक्य आहे. आता हे बघा, या मुलीला डोकं कसं संधी मिळाली म्हणून जमलं नाही, नाही तर परत बसले असते घरी नवऱ्याच्या मग. ह्या लोकांच्या नादाला लागता कशाला. ही लढाई मी शेवटची करणार आहे, तुम्ही माझ्यासाठी करणार नाही हे तुम्हाला पक्क सांगतो. हे जे केले कधीही सांगा, या तालुक्यात प्रल्हाद पाटलाच्या नादाने त्यांचे नातेवाईक असलेली सगळे लोक होते. माझ्याकडनं कधी त्यांना त्रास झाला सांगा ना रमेश. तुमच्या तालुक्यात उलटी, तुमच्या गावात उलटी सुलटी होती. कधी आपण सत्तेचा गैरवापर करून सर्व माणसं सर्वसामान्य माणसाला. आता मला कार्यकर्ते म्हणतात ते करतात, ते तुम्ही केलं असतं ती वेळ आली नसती बाबा आपल्याच निवडणं. आम्हाला पराभव स्वीकारायला लागला तरी आम्हाला आमच्या घराला काही नवीन नाही दिलं. माझं सोडून द्या, मला भरपूर मिळालं तर सगळ्यांच्या कृपेने. आणि तिचं उतराई होण्यासाठी मी केलेल्या कष्टाचं श्रेय फक्त हे घेतात. आम्हाला जमत काय नाही स्वतःचं कौतुक करून घेणं. हे म्हणजे काय, आता एवढं सगळं पाण्यावर ओढलं गेलं. यांनी पहिले 19 साली काय केलं बघा, बारकाई नाही. खासदार झाल्या एक पत्र दिलं की नीरा देवघर धरणाचं पाणी चोर बारामतीला आहे. माझे शब्द नाही आहेत, लक्षात ठेवा. पाऊस पाणी चोर असेल. रामराजांनी सत्तेसाठी बारामतीकरांचे पाय चाटले. ह्या इलेक्शन मध्ये पाणी चोराचे पाय चाटायला तुम्ही काय गेला त्याचं उत्तर ते काय देऊ शकतो. का दिलं. लढायचं होतं ना, हिंमत होती तर अपक्ष लढायचं होतं. आम्ही लढलोच ना, लढलो का नाही. बस कोण ना चिमटरावचं नाव काय या पोरांना माहिती. चिमटरावला टाला काढायला आमरायचे मंत्री. अशी उत्तरं दिली पिट्टूबाबांनी. संजय बाबा आमचे फार सुसंस्कृत हळूहळू तयार व्हायला लागले. परवा कोलकीचं भाषण ऐका मला फार बरं वाटलं सर. संजय बाबा हे बोलतायत का नाही मला शक्यता कमी वाटत होते. सारखं चिमटा घेऊन बघत होतो संजय बाबाचं. भाग सोड. हे वाढलं हे संकट माझ्यावर नाही, आमच्या घरावर नाही. आमच्या घराने 57ला माझ्या आजोबांचा पराभव स्वीकारून आम्ही परत लोकांच्यात गेले. 67ला शिवाजीराजांचा पराभव झाला तरी आम्ही लोक सोडले. हे बुक्कड आलं गेलं, आम्हाला कशाचा पराभव आला. आजही आत्ता कोणतरी म्हटलं, संजय बाबा म्हटले, हे आपल्या मागे असलेला विश्वास आणि तुमच्या नवीन आधुनिक शब्दात म्हणायचं तर राजेगड हा ब्रँड आहे. तो ब्रँड रणजित सिंह नाईक निंबाळकरला हा जन्म जरी घेतला आणि कितीही मोठ्या गाड्या घोड्या जरी फिरला आणि किती हेलिकॉप्टरने आला आणि कितीही मिशा अगदी गुडघ्यापर्यंत वाकल्या तरी मिळलं. त्यांचं तुम्हाला कळलं 6 महिने झाले. आत्ताच 15% 5% नवीन, 2 भाऊ 5, अजून 1 भाऊ 5, किती झाले 20. मला परवा एकाने हिशोब काढून सांगितलं, रामराजी तुमच्या अखत्यारीत 1000 कोटीचा आमदार फंड होता. आता मी 20% घेतले असते तर काय झालं असतं. घेऊ का घेऊ.
आत्ताचे जे गेलेले आहेत ना, हे नालायक, निव्वळ नालायक लोक वाढवले आम्ही. आता आमच्यासारखं होईल ना होईल तिकडं जाऊन बघू. आता जे नावात घेऊन त्यांना मोठं करण्याचा अर्थ नाही, परंतु आजावरची लोक दिसली की माझ्या डोकं हलतात, तुमच्याबरोबर नाही. हे दुर्दैवाची लोक दिसले की माझं डोकं हलतं. आसूची लोक आली कोल्हापूरवरनं, कोल्हापूरमध्ये राहिलं गाव बाजूला ना, आसू आणि पलटण आमचं असंच वागायला लागले. हे सगळं कोणी गेलं, आमच्या आधीच्या पिढीने गेलं, आम्ही गेलो. अहो हनुमंतरावची शिवाजी यांची एवढे वाद त्यावेळेस झाले त्या कारखान्यावरनं. पण तो कारखाना जेव्हा आपल्याकडे आला, शंभूराज तुझा बाप तिकडं हनुमंतरावकडनं डायरेक्टर होता. हनुमंतरावच्या भावाला आपण घेतला आणि मग कारखान्याला आपण चालले आणि कसा काढला कारखाना बाहेर. आणि हीच माणसं त्यांचा कारखाना कसा चालवतात मला सांग. बाबा तुला काय त्रास होत असला तर बात कर, मी बोलल्याशिवाय राहणार नाही, मी तुम्हाला सोडून जाणार नाही. इंडस्ट्री ही अधिक वाढवणार आहे. आणि तरुण पोरांना मी सांगून जातो की IT BT विषय मागे राहिलेत, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा विषय मागे राहिलेला आहे. तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्तेचा सेंटर फलटण तालुक्यात करून दाखवलं नाही. म्हणूनच सत्ता ध्यानात देऊ नका. अहो त्याला तळमळ हिथं लागते. सत्तेची आस, माणुसकीची जात आमच्या घराने आम्हाला कधी विसरायला शिकवलेली नाही. आणि ही तरी काय, अहो 19 साल तर सांगता राहील साहेब. यांनी पहिल्यांदा काय केलं, दादा शरद पवारांना शिवाय परत म्हणते काय, मला अजित पवाराशी कुठे भांडणं होते, माझी शरद पवाराशी भांडणं होते. अहो याला आत्महत्या करायची वेळ आली असते, शरद पवारांनी माड्यात उभे होते तेव्हा. मदर काय डेअरी आहे ना ती दिल्लीची, त्याचे पैसे दिले. अरे नालायकच येतो, एवढं नालायक येतो. अशा लोकांच्या बडी ते बांधणारी पोरं काय झाले आजकाल. मी तर व्हॉट्सअप बघतच नाही. मला जवळचे कार्यकर्ते सांगतात की तेवढं व्हॉट्सअप उघडा. आणि बरोबर काय बघायचे, हे डोकार पोरग गावातलं त्याचा हार राजा गटाला खंडार काय बरोबर आहे. कुठल्या बेकार गावात माहीत नसतं राजा गटाला. अरे जा घेऊन तुला किती जायचे तेवढे खाली आमचे ते 100% आमचे. तर तुला काय करायचं. अजून मंत्री आण, मोदीला आण, चल मोदी साहेबाला आण, चल आण. आम्ही चालला नाही. फलटणकर जनता ही जनता म्हणून आम्ही तुमच्याकडे बघितले, मताचे गठ्ठे म्हणून आम्ही बघितले नाही हे विसरू नका. माझ्यासारख्याला वाईट तेवढ्याच वाटतं. करूनही तुम्ही जर त्याला श्रेय देणार असेल, आमचा कंटाळा आला असेल तर आम्हाला सगळं सांगा ना. रामराजे तुम्ही, मी तुम्हाला म्हटलं ना, मी माझ्या डोक्याने या कृत्रिम बुद्धिमत्ता आणणार म्हणजे आणणार. मशीन टेक्नॉलॉजी काय, मशीन काय म्हणतात ती आणणार म्हणजे आणणार. उत्तर कोरियाला खाजगी गावांना MIDC करून दाखवणार म्हणजे दाखवणार. तिथे MIDC झाली तर फायदा कोणाला होणार आहे, आम्हाला होणार आहे. हे इथं बसलेत ओरीने त्यांना जाणार. तुमच्या नादवळून अलीकडं कुठलं गाव होतं नाही, त्याच्या पुढचं तडव किती लांब फरक आहे त्यांनी. अरे डोक्याने करायला लागतं, कष्टाने करायला लागतं, त्यासाठी सत्ता लागते. आणि ह्यांच्यात सत्ता आली, निरा देवगरचं पाणी लाभा क्षेत्राबाहेर देऊ नका, म्हणजे वडाला देऊ नका, निरा उजव्या कालव्याला देऊ नका. पण तेच पाणी तुम्ही सांगोल्याला द्या का, त्यांचा मतदारसंघ. हा सांगोला तालुक्यात पहिलं पाण्याचं पूजन म्हैसाळ लिफ्ट सांगलीला आहे कृष्णेवर, त्याचं मी केले. हा मला शिकवतो तिथे काय गाडवं लावली आणि काय हे केली आणि काय नंतर काम. संध्याकाळची चांगली वेळ, जास्त काही त्यांच्यावर बोलू नये. त्यांना शुभेच्छा. आपल्या मिशा आपल्या पायाच्या नखापर्यंत वाढाव्यात असे शुभाशीर्वाद. आपलं काय म्हणणं नाही, आपला फक्त तुम्ही आणि मी.
अरे बाबा, आमच्या वयाच्या लोकांना ही सवय राहिलेली नाही. मंडळी बऱ्याच वर्षांनी हिंगणगावला आली. याचा अर्थ हिंगणगावचा माझा काही संबंध तुटला होता असं काही नाही. म्हणजे परंतु जबाबदाऱ्या राज्य पातळीवरच्या वाढत गेल्या. मंत्रिपद झालं, आमदारकी झाली, जिल्ह्याची जबाबदारी झाली, जिल्हा बँकेची जबाबदारी. आजही बघतोय गव्हर्नरच्या पदाच्या नंतरचं पद मी 8 वर्ष 7 वर्ष बघितलं. यशस्वीरित्या विधान परिषद चालवली. याचा वारंवार उल्लेख होतो त्या कृष्णा लवादाचा आणि कृष्णा पाण्याचा. आणि त्या लवादानुसार जर आपण धडपड 1996ला तुम्ही जर साथ दिली नसती तर आज तरुण पिढीला माझं हे विशेष करून सांगणं आहे की जे तुम्ही कधी बघितलेलं नाहीये. उदाहरणात घ्यायचं तर बघा, पाडेगावपासून आसूपर्यंत 100 वर्षापूर्वी आज आपला कालवा आला. काय कालव्याचं वैशिष्ट्य त्या तरुण पिढीला वाटणार आहे की ज्या कॅनॉलमध्ये ते पोहायला शिकत आहेत तिथं कालवाच नव्हता, साखर धंदा नव्हता, गुराळा होती, उसापासून साखर होत नव्हती. त्यामुळे तरुण पिढीला माझं म्हणणं आहे की हे नसतं तर तुम्हाला काय काय बघायला लागलं असते. हे दीपकरावांच्या अन्य मंडळींनी तुमच्या डोळ्यासमोर ठेवली. बापूंच्या गावात मी 2003-2004 साली आमदार असताना सासवडकडनं कुठेतरी चाललो होतो. कुठं चाललो होतो माहिती नाही, वाटतं बहुतेक मुळी कॉलेजला चाललो होतो. जवळचे कार्यकर्ते रुमाल बांधून लालदेर खातर त्यांच्या घरी 10-15-20 एकर जमिनीची रोजगार हमी होते. मी माझ्या डोळ्यात बघितले. आजच्या पिढीला कुठं रोजगार हमी तरी माहिती आहे. त्यांनी हे हाल बघितले. डिसेंबरच्या सुमाराला वडल्याच्या शेजारी एक गाव आहे, नाव विसरलो मी, त्याची वस्ती आहे. पहिल्यांदा जर कुठं काय लागायचं असेल तर तिथं टँकर लागायचे. बाजवड्याचे पवार साहेब इथं बसते. साहेब, तुमची जे खेड मतदारसंघ आहे जिल्हा परिषद गट हरळीपासनं पातळीपर्यंत डिसेंबरला टँकर शिवाय आणि रोजगार हमी शिवाय चालत नाही. आज त्या तरुण पिढीला त्याचं काही किंमत राहण्याचं कारण राहिलेलं नाही. आम्ही सांगायला कमी पडतो. माझा स्वभाव तुम्ही बघता की मी स्वतःविषयी फार कमी बोलतो. जे काही बोलतायत त्याचं नाव घेण्याची माझी इच्छा नाही आहे खरं सांगायचं. हे तुम्हाला एकच विचारतो की जिथं बसलाय तुम्ही आहे देवाचा पाय आहे, मान्य आहे सगळ्यांना. पायावर घातला नाही तर कळस कसा लागणार. अहो, धरणच चालत असतं तर निरा देवगडचं पाणी, डोंगरगडचं पाणी तुमच्याकडे आलं असतं का. साधा विषय आहे. मग मी केलं. एका ठिकाणी आत्ताचे नवनिर्वाचित आमदार म्हणाले की यांनी 30 वर्ष काय केलं. अरे 30 वर्षात काय राहिलंय तेवढं करून तरी दाखव बाबा. काय राहिलंय. तुझे जे मालक आहेत, या आमदाराला मालक आहेत. दीपकराव आमचा 4था भाऊ म्हणून राज्यात ओळखला जातो. लांब फरक आहे त्यांच्यात ना. मला नीरा देवघर करतो. नीरा देवघरचं एक मजा आहे का. नाही तुम्हाला माझ्या कामाची किंमत कळली तर निदान वयस्कर माणसाला तरी कळेल. मी जेव्हा या कृष्णा महामंडळाची स्थापना केली तेव्हा राज्यात, जिल्ह्यात कोयना होतं, धोम होतं, कणेर होतं आणि म्हणलं तर भाटकर होतं. बरोबर. प्रवाही पद्धतीने पाणी इकडं जात. मी जेव्हा लक्ष घातलं तेव्हा मी तार्कशुद्ध विचार केला की धरणाला उशीर का लागतो, कालव्याला उशीर का लागतो. आजही ती कसरत होते की लवादाची मी जेव्हा वाचलं
तेव्हा मला रात्री झोप आली नाही. त्याचं कारण असं होतं की मी जेव्हा माझा प्रचार करायला गायवाडी नावाच्या ते तुमच्या मुंबईला काळबादेवीत कुठेतरी एक मार्केट आहे, अनपट साहेब तुम्हाला माहिती आहे, हिंदूवाडी काहीतरी म्हणतात त्याला. माझा प्रचार मी गठ्ठ्यावर उभा राहून स्पीकर नसताना केला आणि समोर आपल्या मध्ये सगळे ते तुमचा रामदास होता ना त्यावेळेस सोना, तर तेव्हाच मी निर्णय केला होता की म्हटलं श्रीमंतराव कदमांना पाडणं काही सोपी गोष्ट नव्हती. राज्यात त्यांच्या नावाचा एक प्रचंड दबदबा होता, लोकांच्यात मिसळण्याचे त्या सत्ग्रस्ताला कौशल्य होतं, बोलण्याचं कौशल्य, आणि नको तेवढ्याचा दोष, नको तेवढं बोलणं चिमटराव नका नडलं गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये. चिमटरावही वाढला, हा आमच्याच वाड्यात वाढले, कोण वाढलेच नाही. तरुण पिढीला ह्याच्यातला काही इतिहास माहिती. तेव्हाच मी ठरवलं त्या गायवाडीच्या गठ्ठ्यावर कापडाच्या की पडलो आणि जिंकलो काय करायचं. आपली लोक माथाडी म्हणून कापड बाजारात आणि गाड्या ओढतात ते दिसत होतं. लोखंडी सळ्या घेऊन आदर घेतली सगळी लोक, इंधनगाव ये शंभूराज आलाय तिथली लोक तिकडे सगळे ते. आणि त्या पद्धतीने मी विचार करून बघितलं. कायदा वाचला सुदैवाने. LLM सारखी डिग्री माझ्याकडे होती. 72 साली मी LLM केलं. किती जणांना माहिती आहे, कोणाला माहिती. LLMचा अर्थ कोणालाच माहित नाही, LLM ला किंमत कोणालाच माहित नाही. आता पोत्याला 50 किलो LLM झाले, तेव्हा होत नव्हतं. धरणं का होत नव्हती. पहिली गोष्ट, धरणाला दीपकराव तुमचा विश्वास बसणार नाही, 96-97 झाली. सबंध इरिगेशन खात्याला 800 का 1000 कोटी असेल, काय होणार होतं, 800 ते 1000. त्यावेळी फार बोलके आकडे मला आठवते म्हणून निधी नव्हता. या राज्यातलं एक धोरण लक्षात घ्या. शरद पवार साहेबांनी हे केलेलं आहे, घटनेने केलं आहे की राज्याचं बजेट एखाद्या वर्षी जर 100 रुपये असेल तर 13% मागासवर्गीयांना जातं, 9% आदिवासींना जातं. ते पहिल्यापासून आग्रह धरत होतो की इरिगेशनलाही तुम्ही ज्या पद्धतीने 13+9 काय राज्याच्या मुख्यमंत्र्याला कोणाला म्हणायचे ते 10% द्या, 15% द्या, 20% द्या, पण बजेटच्या 20% जर हे दिलं, कुणाचीच धरणं पूर्ण राहिली नसतं, अपूर्ण राहिली नसतं. विदर्भ मराठवाडा अनुशेष फानुशेष सगळं गेलं असतं की बंधनात घालून घ्यायचं. 13+9, 9+20, 20 काय जे टक्केवारी ठरली नाही. मला मूर्खच काढत होते की लावादात असं कोण कोणाचं पाणी नाही तर का अशी बोलणारी या जिल्ह्यात माणसं. बनकवडीचं पाणी सहज शोधून काढलं. काय केलं, वाचलं, रात्रंदिवस वाचलं. कुलकर्णी नावाचे आपल्याच फलटणचे एक सुप्रीम इंजिनियर होते, IPI नावाचं डिपार्टमेंट होतं, त्यांच्या पुण्याच्या कर्वेरोडच्या घरी जाऊन सतरंजीवर बसून 1.5 तास त्यांच्याकडनं सगळं समजावून घेतलं. आणि मग माझ्या लक्षात आलं कर्नाटक आणि आंध्र ही मंडळी जेवढं मी सांगत होतो त्याच्यावर जास्त महत्व कृष्णेच्या पाण्याला देतात. अहो तुम्ही आज कृष्णाची बघताय सातारच्या, जरा मिरजेच्या पुढे जा, म्हैसाळपासून पुढे जा, 1 आणि 2 मैल त्याची नदी होती, जाऊन बघून मी कुठं बोलतो. आणि तसं नाही झालं, धरणच झाली नाही. धरणाच्या पाण्याची अडवणूक आणि वापर, खरं तर वापरच व्हायला पाहिजे. कृष्णा महामंडळाची आयडिया आली, बाजारातनं कर्ज रोखे घेतले, 17% व्याज द्यायला लावलं मनोहर जोशीला. आणि कृष्णा महामंडळाची घोषणा फलटणच्या मुझोजी क्लबच्या तिथं होऊन गेली. आणि तिथनं जो धडाका सुरू झाला, सारखे नारळ फुटत. काँग्रेसची लोक उलटी होती. R.R. पाटील सारखा दुष्काळी भागातला माणूस मला म्हणला, रामराजे तुम्ही करताय पण तुम्हाला टीका करायला लागेल, पण मी विरोधाने. म्हणलं कर बाबा, नुकसान करू नको. आटपाडी काय हो, आटपाडी आणि तासगाव आपल्यावर पुढचे दुष्काळ. अशा परिस्थितीत निधीची आपण तरतूद करून घेतली. जास्त खोलवर मी बोलणार नाही, विषय निघाला, मला राहवत नाही हो. शेवटी कष्ट केले.
येताना पायऱ्यात आधार घ्यायला लागतो, उतरताना आधार घ्यायला लागतो. त्याचं खरं कारण सांगू, एक म्हणजे क्रिकेटचा अत्यंत शौक. मी जिथं राहतो, आजही जिथं राहतो, त्या शेजारी PYC ग्राउंड आहे. जरा पलीकडे गेले की काही जिंकणा ग्राउंड आहेत, नवीन पोरं कदाचित बघून आले. माझी शाळा भांडारकर रोडला होती. शाळा घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर. शाळा सुटली की मी PYCच्या पॅव्हिलियनमध्ये दिवसभर क्रिकेट बघत बसायचो. तो शौक झालं. 1970 उद्यातला कॅप्टन होतो. युनिव्हर्सिटी रणजी ट्रॉफी खेळायचे. उंबरठ्यावर होतो. तरुण पिढीला विचारतो मी की रन तर काढता की नाही. मी आजकाल खेळाचे क्रिकेट बघतो टेनिस बॉलचं. अनपट साहेब, रन काढताना फिरणं हा निसर्गात म्हणजे क्रिकेटचा धर्म आहे. त्याच्यातच गुडघा गेला, झटकला, मस्ती होती अंगात. लंच ब्रेक झाला, पॅड काढलं, हे गुडघा असं झालं. तिथपासून आमचं क्रिकेट मातेला झालं. पहिलं कारण. दुसरं कारण आमदार झालो. आत्ताचे जे कोण लोकप्रतिनिधी ते लिफ्टने जातात, मी जिनेने जात होतो 6 मधले. सकाळी 10ला मी मंत्रालयात जात होतो, संध्याकाळी 6 वाजोपर्यंत गार 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 गार. एकटानं आमचे सहकारी 4-5 आमदार मित्र सांगलीतले, विशेष करून सातारचे. मदन आप्पा तर यायचे नाहीत, थकले होते. भास्करराव होते, आपले गुटके साहेब, धोंडीराम वाघमारे होते. प्रत्येक मंत्र्यावर आम्ही प्रेशर टाकत होतो आणि कामं करून घेतो. सरकार आपल्या बाजूला आलं, जरी अपक्ष होतो तरी सरकार आपल्या पाठिंब्यावर टिकवलं तर आम्ही नाही म्हणलं आम्हाला मंत्रीपद द्या. मी तर सामान्य सांगितलं होतं त्यांना की जोशी साहेब मुख्यमंत्री होते, मला काही देऊ नका, मला माझं फक्त पाणी द्या, कृष्णा महामंडळाची रचना करा, 17% व्याजाने कर्जरोखे काढा आणि आमच्या कामाला सुरू करा. ते मान्य झालं. सत्ता सोडली. 6 मधले चढून उतरून गुडघे गेले. नंबर 2 खरं. नंबर 3 धरणच्या नीरा देवघरच्या बाबतीत बारामतीकडे आपल्या आले, जवळचे जागीदार साहेब. 93 सालची गोष्ट आहे, 92 सालची गोष्ट आहे. 95ला इलेक्शन झाली. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते. थोपट्यांची लोक आणि हिरडो शिखोरातली लोक. हिंगणगावला हिरडो शिखोर नवीन नाही आहे. तुमच्याकडे जे पुनर्वसन झालं हे हिरडोशीतलंच आहे. दिलीप देशपांडेचं गाव ते तुमच्याकडे इथं आले. पवार साहेब लक्षात घ्या की तिथं फिरलो रात्री 3-3, 4-4 पर्यंत मिटिंग केली. एकटा मुख्यमंत्र्याला येऊन दिलेलं नाही तालुक्यात, एकटा फिरलो. आजही तुम्ही विचारा, जाता जाता तिकडे जाऊन या. जुन्या पिढीतले प्रकल्पग्रस्त त्यांनी आजही मला भेटल्याचं आठवण सांगतात की रामराजे तुम्ही आमदार मंत्री म्हणून आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला नाही, राजाचा शब्द आहे म्हणून आम्ही तुमच्या विश्वासावर आमची घरं मोडणार आहे. रात्री 11 वाजताही घरं मोडून भाऊ मला फोन यायचे त्या भावावर, महाराज तुमच्या शब्दावर आम्ही घर मोडतो. आता तुम्ही मला सांगा, दुसऱ्या परक्याच्या तालुक्यात आहो 200 पोरं, ह्या पोराची पोरं फलटणवरून लोणंदला जायला तयार नाही. नोकरीला कमीचच पाहिजे. बँकेत नोकरी लागली ते हिंगणगावचा म्हणतो मला हिंगणगावच्या शाखेतच घ्या, बाकीच नको. आणि ही लोक एवढ्या लांब आणली. हे सभापती होते. आपण गेलो होतो, अख्खा तालुका गोळा करून त्यांना निमंत्रण दिलं. ते काय लागण्याच्या वेळेस म्हणतो ना डॉक्टर साहेब अवतरण का काय काहीतरी म्हणतो, ते दिलं. राहता राहिला. तिसरा विषय धरणाचा होता, म्हणजे वन खात्याचा. मंडळी विश्वास ठेवा, 35 हेक्टर म्हणजे 35 दुने 70 अधिक 17 80-90 एकराचं वन खात्याची जमिनी या नीरा देवघर घ्यायच्यात आहेत. 3 महिन्यात दिल्लीतनं काढल्या. किती? 90 दिवस अग्रवास करतो. मी बघितलं आहे राजकारण, मंत्रालय तुम्ही बघितलेलं आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्यावर मी अवलंबूनच राहिलो नाही. कधी कधी त्यांना जमत भरला नाही, कर नाही ते करू नको, तुला काय करायचं ते कर, मी माझं करून आणू. थोपटे साहेबांच्या राजगड कारखान्याच्या गेटवरनं मी दिल्लीला शेवटचा फोन जोडला. माझ्या ओळखीचे माझ्या प्रेम करणारे काय आधीच गेलेले होते, त्यांनी तुमचं काम झालं म्हणून देऊ बरं. आणि आमचे पाय मग आम्हाला सारख्याला धरून हे झाला इतिहास. सगळेजण कमेंट्स मध्ये म्हणतात, हे किती जण माहिती कमेंट्स मध्ये 11 कंपनी आहेत. जाऊन या.
2009-8ला जी पहिली कंपनी जाऊन केल्या TCL2 TCL3 आज 11 कंपनी तिथे युनिट्स. हे सगळं का माझ्या डोक्यात झालं तर त्याला कारणीभूत पवार. त्या काळात तुम्ही ऐकलं असेल की पवार साहेब नेहमी म्हणायचे शेतकऱ्यांचा खरा राजा कोण असेल तर पवार साहेब. नेहमी म्हणाले की शेतकऱ्याच्या कुटुंबात 3-4 भाऊस असतील, ते एकाने शेती करावी, एकाने नोकरी करावी, एकाने व्यवसाय करावा. एक सोर्स आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा असा पाहिजे की तो निसर्गावर अवलंबून नसावा. ही पवार साहेबांची धारणा. आणि त्यासाठी मी औद्योगिकरण, पाण्यासाठी पुनर्वसनाला लागणारा निधी, पुनर्वसनाच्या लोकांची मनं वळवणं. अहो काय नाही केलं तुम्हाला, काय सांग. एवढं करून सगळ्यात जास्त शिव्या मीच ऐकतो. मला शिव्या देणाऱ्यांचे मला आभार मानायचे. माझं कामाची नोंद म्हणण्यापेक्षा तुम्हाला भीती वाटते की लोकांनी जर रामराजांच्या कामाची कदर केली तर आपलं डिपॉझिट जाईल, म्हणून रामराजाला शिव नितीनराव भेटते. हा शंभू आहे ना, शंभू बोलला आदरकीच्या तिथं पहिल्यांदा आपण पाणी आणलं बोगद्यात. बाळासाहेब तुझं होतं, पवार साहेबाच्या हस्ते, डॉक्टर पदमशिवाच्या हस्ते. आणि तुमचा विश्वास बसेल ना बसेल, चिमटराव खदमाला बोलवून घेतलं होतं श्रीकांत की या तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न केलाय, आज आपल्या तालुक्याला पाणी नाही. अशा प्रकारचं राजकारण केलेली आम्ही म्हणजे की या भोरट्यांच्यासाठी कशासाठी काय बोलव. ही भोरटी आहेत, यांचं नशीब आहे की पाया घातला गेला आणि यांच्याकडे सत्ता आली. दीपकराव म्हणले त्याच्या पुढचं आहे दीपकराव. अहो 10 किलोमीटर कापड कंपनी आहेत. आपण पाणी म्हणजे कॅनल आणला जात, याला स्टे दिला. हे बोलून गोष्ट उपयोग. 120 TMC म्हणजे कोयने एवढं पाणी आज आपलं मी जर उद्योग केला नसता तर सातारा जिल्ह्याला गेलं असतं. एक कोयने 120 TMC कोणाला किंमत. बापांना मी नेहमी म्हणतो उगाच तुम्ही हे गेलं, हे गटार बांधलं, ते समाज म्हणजे गेलं, कोण विचारत नाही आजकाल. रात्री आले, चिडपाय घरी गेले, 500-1000 घेतले, मतदान केलं, वाटोळं झालं. वाटोळं आमचं नाही होणार, आम्हाला भरपूर मिळालं. आता ही वाटोळं श्रीकांतराव तुमचं होणार, आमचं नाही होत. घरादारात जेव्हा गुन्हे यायला लागतील, मुलीवाल्यांच्या जेव्हा हात पडायला लागतील आणि पोलिसांना फोन झाला, बंडी घरी मला शिव्या देता येतात पण मी देणार नाही, मी तर मराठीच्या वर इंग्लिशमधनंही चांगल्या शिव्या देतो. आम्हाला माणूस आहे त्याला सोडून देऊ, तिने खाली बलात्कार केला असेल, आपण काय केला असेल, हे एक. आणि श्रीकांत भाटे ज्याच बोलतोय, अहो ही आमची मुलगी ओळखीला असं बोलली तुम्ही आमचा आमदार पाडला का आम्ही तुमचा नेता पाडला, ती याला फोन करत. तिचं वाक्य आहे. आता हे बघा या मुलीला डोकं कसं, संधी मिळाली म्हणून जमलं नाही, नाही तर परत बसले असते घरी नवऱ्याच्या मग. ह्या लोकांच्या नादाला लागता कशाला. ही लढाई मी शेवटची करणार आहे, तुम्ही माझ्यासाठी करणार नाही हे तुम्हाला पक्क सांगतो. हे जे केले कधी सांगा, या तालुक्यात प्रल्हाद पाटलाच्या नादाने त्यांचे नातेवाईक असलेली सगळे लोक बोलतात. माझ्याकडनं कधी त्यांना त्रास झाला सांगा ना रमेश. तुमच्या तालुक्यात उलटी, तुमच्या गावात उलटी सुलटी होती. कधी आपण सत्तेचा गैरवापर करून सर्व सर्वसामान्य माणसाला. आता मला कार्यकर्ते म्हणतात ते करतात, ते तुम्ही केलं असतं ती वेळ आली नसती बाबा आपल्याच म्हणतात. आम्हाला पराभव स्वीकारायला लागला तरी आम्हाला आमच्या घराला काही नवीन नाही दिलं. माझं सोडून द्या, मला भरपूर मिळालं तुमच्या सगळ्यांच्या कृपेने. आणि तिचं उतराई होण्यासाठी मी केलेल्या कष्टाचं श्रेय फक्त हे घेतात. आम्हाला जमत काय नाही स्वतःचं कौतुक करून घेणं. हे म्हणजे काय, आता एवढं सगळं पाण्यावर ओढलं गेलं. यांनी पहिले 19 साली काय केलं बघा, बारकाई नाही. खासदार झाल्या एक पत्र दिलं की निरा देवघर धरणाचं पाणी चोर बारामतीला आहे. माझे शब्द नाही आहेत, लक्षात ठेवा पाऊस.
पाणी चोर असेल. रामराजांनी सत्तेसाठी बारामतीकरांचे पाय चाटले. ह्या इलेक्शन मध्ये पाणी चोराचे पाय चाटायला तुम्ही का गेला त्याचं उत्तर ते काही देऊ शकतो का दिलं. लढायचं होतं ना, हिंमत होती तर अपक्ष लढायचं होतं. आम्ही लढलोच ना, लढलो का नाही. बस कोण ना चिमटरावचं नाव काय या पोरांना माहिती. चिमटरावला टाला टाला काढायला आमरायचे मंत्री. अशी उत्तरं दिली पिठोबाबांनी. संजय बाबा आमचे फार सुसंस्कृत. हळूहळू तयार व्हायला लागले. परवा कोळकीचं भाषण ऐका मला फार बरं वाटलं सर. संजय बाबा हे बोलता येईल का नाही मला शक्यता कमी वाटत होते. सारखं चिमटा घेऊन बघत होतो संजय बाबाने. भाग सोड. हे वाढलं हे संकट माझ्यावर नाही, आमच्या घरावर नाही. आमच्या घराने 57ला माझ्या आजोबांचा पराभव स्वीकारून आम्ही परत लोकांच्यात गेले. 67ला शिवाजीराजांचा पराभव झाला तरी आम्ही लोक सोडले. हे बुक्कड आलं गेलं, आम्हाला कशाचा पराभव आला. आजही आता कोणतरी म्हणलं, संजय बाबा म्हणले, हे आपल्या मागे असलेला विश्वास आणि तुमच्या नवीन आधुनिक शब्दात म्हणायचं तर राजेगड हा ब्रँड आहे. तो ब्रँड रणजित सिंह नाईक निंबाळकरला हा जन्म जरी घेतला आणि कितीही मोठ्या गाड्या ओढा जरी फिरला आणि किती हेलिकॉप्टरने आला आणि कितीही मिशा अगदी गुडघ्यापर्यंत वाकत वापरल्या तरी मिळलं. आणि त्यांचं तुम्हाला कळलं 6 महिने झाले. आताच 15% होते, 5% नवीन, 2 भाऊ 5, अजून 1 भाऊ 5, किती झाले 20. मला परवा एकाने हिशोब काढून सांगितलं, रामराजी तुमच्या अखत्यारीत 1000 कोटीचा आमदार फंड होता. आता मी 20% घेतले असते तर काय झालं असतं. घेऊ का घेऊ. आत्ताचे जे गेलेले आहेत ना हे नालायक, निव्वळ नालायक. वाढवले आम्ही. आता आमच्यासारखं होईल ना होईल तिकडं जाऊन जाऊ. आता जे नावात घेऊन त्यांना मोठं करण्याचा अर्थ नाही, परंतु आजावरची लोक दिसली की माझ्या डोकं हलतात. तुमच्याबरोबर नाही. हे तुझ्या वयाचे डोकं दिसले की माझं डोकं हलतं. आसूची लोक आली कोल्हापूरवरनं, कोल्हापूरमध्ये राहिलं गाव बाजूला ना असू आणि पलटण आमचं से असंच वागायला लागले. हे सगळं कोणी गेलं, आमच्या आधीच्या पिढीने गेलं, आम्ही गेलं. अहो हनुमंतरावांची शिवाजी एवढे वाद त्यावेळेस झाले त्या कारखान्यावरनं. पण तो कारखाना जेव्हा आपल्याकडे आला, शंभूराज तुझा बाप तिकडं हनुमंतरावकडनं डायरेक्टर होता. हनुमंतरावच्या भावाला आपण घेतला आणि मग कारखान्याला आपण चालले आणि कसा काढला कारखाना बाहेर. आणि हीच माणसं त्यांचा कारखाना कसा चालवतात मला सांग. बाबा तुला काय त्रास होत असला तर बात कर. मी बोलल्याशिवाय राहणार नाही, मी तुम्हाला सोडून जाणार नाही. इंडस्ट्री ही अधिक वाढवणार आहे. आणि तरुण पोरांना मी सांगून जातो की IT BT विषय मागे राहिलेत, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा विषय मागे राहिलेला आहे. तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्तेचा सेंटर फलटण तालुक्यात करून दाखवलं नाही. बरंच सत्ता ध्यानात देऊ नका. अहो त्याला तळमळ घेता लागते. सत्तेची आस, माणुसकीची जात आमच्या घराने आम्हाला कधी विसरायला शिकवलेली नाही. आणि ही तरी काय. अहो 19 साल तर सांगता राहील साहेब. यांनी पहिल्यांदा काय केलं ते अजितदादा शरद पवारांना शिवाय परत म्हणते काय, मला अजित पवाराशी कुठे भांडणं होती, माझी शरद पवाराशी भांडणं होती. अहो याला आत्महत्या करायची वेळ आली असते. शरद पवारांनी माड्यात उभे होते तेव्हा मदर काय डेअरी आहे ना ती दिल्लीची, त्याचे पैसे दिले. अरे नालायकच येतो, एवढं नालायक येतो. अशा लोकांच्या बडी ते बांधणारी पोरं काय झाले आजकाल. मी तर व्हॉट्सअप बघतच नाही. मला जवळचे कार्यकर्ते सांगतात की तेवढं व्हॉट्सअप उघडा. आणि बरोबर काय बघायचे, हे डोकार पोरवे गावातलं त्याचा हार राजा गटाला खंडार काय बरोबर आहे. कुठल्या बेकार गावात माहीत नसतं राजा गटाला. अरे जा घेऊन तुला किती जायचे तेवढे खाली आमचे ते 100% आमचे. तर तुला काय करायचं. अजून मंत्री आहे
मोदीला आण, चल मोदी साहेबांना आण, चल आण, आम्ही चालला नाही. फलटणकर जनता ही जनता म्हणून आम्ही तुमच्याकडे बघितले, मताचे गठ्ठे म्हणून आम्ही बघितले नाही हे विसरू नका. माझ्या तारखेला वाईट तेवढ्याच वाटतं की करूनही तुम्ही जर त्याला श्रेय देणार असेल, आमचा कंटाळा आला असेल तर आम्हाला सगळं सांगा ना. रामराजे तुम्ही, मी तुम्हाला म्हटलं ना, मी माझ्या डोक्याने या कृत्रिम बुद्धिमत्ता आणणार म्हणजे आणणार. मशीन टेक्नॉलॉजीची काय मशीन काय म्हणतात ती आणणार म्हणजे आणणार. उत्तर कोरियाला खाजगी कंपनी MIDC करून दाखवणार म्हणजे दाखवणार. तिथे MIDC झाली तर फायदा कोणाला होणार आहे? आम्हाला होणार आहे. हे इथं बसलेत ओलीने त्यांना होणार. तुमच्या नादवळून अलीकडं कुठलं गाव होतं नाही त्याच्या पुढचं तडव, किती लांब फरक आहे त्यांनी. डोक्याने करायला लागतं, कष्टाने करायला लागतं, त्यासाठी सत्ता लागते. आणि ह्यांच्यात सत्ता आली, निरा देवगरचं पाणी लाभक क्षेत्राबाहेर देऊ नका, म्हणजे गोडाला देऊ नका, निरा उजव्या कालव्याला देऊ नका, पण तेच पाणी तुम्ही सांगोल्याला द्या. का? त्यांचा मतदारसंघ हा सांगोला तालुक्यात पहिलं पाण्याचं पूजन म्हैसाळ लिफ्ट सांगलीला आहे कृष्णेवर, त्याचं मी केले. हा मला शिकवतो तिथे काय गाडवं लावली आणि काय हे केली आणि काय नंतर काम. संध्याकाळची चांगली वेळ, जास्त काही त्यांच्यावर बोलू नये. त्यांना शुभेच्छा. आपल्या मिशा आपल्या पायाच्या नखापर्यंत वाढाव्यात असे शुभाशीर्वाद. आपलं काय म्हणणं नाही, आपला फक्त तुम्ही आणि मी आणि तुमच्या भविष्याची लढाई. पाडे आणून दिलं, औद्योगिकरण केलं, कमी पडलं, शिक्षण केलं, सगळं केलं, तरी अजून काय तुम्हाला कमी पडतंय? झालंय काय बाळासाहेब? तेव्हा कोणालाच काही मिळत नव्हतं, त्यामुळे कोण दुखवलं जात नव्हतं. काय म्हणतो नीट लक्षात. तुमच्या गावात धरून झाला की 25 बोर आधार केलं लागले, तेव्हा काहीच लागत नव्हती, सगळी बेकार होती. आता 25 लागले, मग 26वर रामराजांनी लावायला नको का म्हणून राहणार. आणि 25 काय म्हणतात, आम्हाला वरची जागा पाहिजे ना, यालाही आपलीच व्हायची. शिकलाय 12वी पास, शिकलाय ते काय करून हे ऐकायची वेळ येते. साहेब तुम्ही लक्षात घ्या, एक पोरं माहिती आलं वाठार सगळ्यांना माहिती आहे. वाठारला कमीच एक मोठं हॉस्टेल आहे बघा, तिथं तो काय म्हणतो त्याला आपण सिक्युरिटी गार्ड होते. त्याची बदली झाली कमीजमध्ये, म्हणजे कुठं सुरवली. ते पोराने काय म्हणा माहिती आहे, लांब पडतंय मला. आता काय करू सांग, लांब पडते. लांब पडते माझ्यावर बाबा, उपकार कर माझ्यावर, ये इकडं. केलं त्याचं काम कसं काय येणार राहिले नाही, करून शिवाय देऊ खाली होते आणि देऊन द्या त्याचं काय. त्याच्या आता हे बोलणार नव्हतं, मी पण बोलू नव्हतं. हे बघा, या गटात डोळा कोणाचा आहे? सुरोडेकरांचा आहे. होता तुमचा गट म्हणजे तुमचे सगळे गुलामच असंच जाण त्यांचं होतं. आता गट बदलला असं बापू म्हणतात. कोणी आले हे तुम्हाला चांगलं माहिती. त्याला संपवायचं आहे आपल्याला, हे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो. येऊन द्या कोणाला यायचं. हे आपले बाले गेले, कशा पहिने मतं घेतली हो तुम्हाला सांगू. त्याला कधीतरी सर्वसामान्य माणसं माझ्या घरी या. आता सीझन चालू होतील कारखान्याचे. स्वराज्य फॅक्टरीचे रोज 2-3 माणसं येतात चिटबाय. काय येतात? तिकडचं सोडलं, मला काढायचं नाही, मला करायचं नाही, माझा पगार 20,000 रुपये, माझ्यावर कर्ज 50,000 रुपये, मला साखरवाडी काय शेतामध्ये घ्या. आणि माझ्या पगार ह्याच पोरांनी पैसे वाटायला, ज्यांना पगार मिळाले नाही तीच पोरं गावात फिरत. खरं का खोटं एवढं सांगा. तर प्रामाणिकपणे केलं तर म्हणजे आम्ही तुम्हाला पगार दिले सर, हे चुकलं असं म्हणायचं. पगार न देता मोकळं ठेवलं असेल तर बरं झालं. हे असं सगळं त्रांगडं होऊन बसलेलं आहे. सर्वसामान्य माणसाला माझी एकच विनंती आहे की मी 30 वर्षाचे कष्ट केलेले ते उभा करताना जो फलटण तालुका महाराष्ट्रात
गणबाजीसाठी खूप प्रसिद्ध होता. शरदराव तर कित्येक वेळा म्हणायचे, त्या फलटणमध्ये आमच्या शेजारी रात्री एक होतं आणि सकाळी दुसरंच होतं. हे शरदरावांचे होते, जे विरोधात म्हणत. आम्हाला काही पवार साहेबांच्याबद्दल काही नाही. अजितदादांना त्यांच्याकडनं झाली एकमेव नेता होता की अजितदादा माझ्या मागे होता, खंडाळ्यात त्यांनी मदत केली म्हणून आपल्याला विसरून जमत नाही. माझ्या आजोबा कोणी बघितले नाहीत, कारण तुझ्या आजोबांना मी बघितलं वाड्यातला आला होता. सुरुवार बिरवार घालायचे मला वाटतं तेव्हा बहुतेक. तुझ्या वडिला नाही चांगलं ओळखायचं डॉक्टर. सगळ्यात जास्त माझा जीव कोणावरती मोहन पाटील आपलं खरं तिचं. तुम्हाला आठवत आहे सगळे. अहो पाटी 3ला माझ्याकडे मोहन पाटील हे असायचे बहुतेक, टोमॅटो घेऊन यायचे तिथे. आणि 3 एकदा तर आला होता मला आठवतं. आणि 3 तासात नुसतं चहा सिगरेट पिऊ नका. पोरं तेवढंच म्हणजे ते रांगायला म्हणाले सिगरेट पिऊ नका. अहो तेवढं घेतात पोरं, मला माहीत नाही. 10 वाक्य बोलले की त्यांना पाहिजे तेवढं नेमकं लगेच स्टेटस म्हणायचं. नवीन शिकतोय पिढीकडे. जास्त बोलून मी काही वेळ घेणार नाही, कारण आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे. फार मोठा माणूस, मातंग समाजातला माणूस. लिखाण जे केलं ते आवर्जून वाचा. त्यांनाही श्रद्धांजली. या कार्यक्रमाला जायला वारंवार फोन येत आहेत. मी मोबाईलवर जे बघत होतो ते काही रमी खेळत नव्हतं, मी कामच करत होतो. आता जे रमी खेळणारे आरोपी आहेत ते माझे चांगले मित्र आहेत, चांगले. अहो मला राज्यात कोणाचीही भांडणं नाही, तो माहिती. पक्षाच्या अंतर कुठल्या पक्षात माझी भांडणं नाही, आमदाराची भांडणं नाहीत. रामराजे फार शांत आहेत, अशी त्यांची गोड गैरी होते कोणाची राज्यात. ठीक आहे, आपलं माहिती आहे की आपण इथं बोलल्याशिवाय राहत नाही. आणि ठरवलं माती घातल्याशिवाय राहत नाही एवढं लक्षात. आणि तेच मला करायचं. आणि ते मी माझ्यासाठी करणार नाही. मला काय अपमान झालेला नाही, दीपकरावांचाही काय अपमान झालेला नाही. अपमान झालेला आहे जे सोडून गेले, नावाला घेतले तर ज्यांनी मदत टाकली त्यांचा अपमान झाला. तुम्ही मदत टाकली आणि इकडे काय काही तरी हिंमत दाखवली का दिलेलं पद सोडून जातो नाही पटत. रामराजे जा ना बाबा, लक्ष ऐकून ना. अशाने गेली तर गेली. आमच्याकडे एखादं काम होत नाही. आम्ही कधी कोणाला वाटोळ केली नाही. लोणांमध्ये मी एकच वाक्य विचारलं होतं, त्यात मी खंडाळा जिंकला होता. म्हटलं मला पण निवडून दिलं, मी तुमच्या आयुष्याचं सोनं करीन, केलं. आणि नाही करता आलं तर कोळसा होऊन देणार नाही. आणि आज तेच वाक्य तुमच्या समोर मला बरं असं वाटतं. आमच्याकडे एखादं काम होणार नाही, कोणाची बदली होणार नाही. काय दमदाटा दिल्या जातो. तुमच्या गावात मटका चालतो की नाही मला माहीत, चालत असेल. अरे लागतो का मटका? गावात मटका नाही म्हणजे गाव होईल. करून चला परागराव, तुम्ही सांगता, तुमची जनता सांगताय, तरी आम्हाला मटक्याविषयी बोलायचे. का बोलायचे? शहरात मटके लागतात, बरोबर, अनुभव नाही. त्याच्यामध्ये येतात की नुकतीच बदली झालेली आहे, जाड हळू सदग्रस्त त्याच्यावर आहे. तुला करून देतो आमच्याकडे. ते आला फोटो राजा गटाला खिंडार पावन खिंडीने लढणारी लोक होती. खिंडाराचं तर सोडून द्या तुम्ही. खिंडार नाही, तुमच्याकडे गेलेले जे विश्वासघातकी आहेत तेच आत्महत्याच्या दिशेने पावलं टाकतात. कारण तिकडनं परतीला मार्ग नाही येत आहे. मला एकानेच सांगितलं तिथं, त्याच्याकडे असं का आमच्यातला एक गेला होता फलटण शहरात. त्याला हा सदग्रस्त काय म्हणला, बघ विचार कर, 2 दिवस विचार कर, बायकोला विचार, इकडं आला परत जाणार नाहीस. अजून जर कोणाला जायचं असेल तर तुम्हाला शुभेच्छा. आम्हाला काही जमणार नाही. आमच्या आजोबांनी आम्हाला जी संस्कृती घातली त्या संस्कृतीने आम्ही जगणार. आवडलं तर घ्या, आता त्यांना ओरडून घ्या, आमचं काय म्हणणं नाही.
उरावर माझ्या नाही बसणार कोण पोहा, तुमच्या उरावर आहे. नंबर 2चा धंदा असेल, वाळूचा असेल, कशाचा असेल, नोकरी असेल, बदली असेल, हे सगळं मार्केटिंग. अहो मी मंत्री होतो 16 वर्ष, माझ्या मागं बरोबर एक गाडी असायची आणि हा खासदारही नाही, पुढं 2 मागे 2, डाव्या हाताला 2, तिसऱ्या हाताला 2. काय दान समजतो का काय समजतो तेच कळत नाही. मोठं काय येण्याचा पाहिजे. आज सगळ्यात विनोद म्हणजे दिलीपराव याला पहिलं प्रोटेक्शन दिलं हे आर पाटलांनी दिलं. आराला म्हटलं दांड्याला पाहिजे, ते मोठ्या भावाची बायको त्या पाकडली. आरारे उदार यांनी प्रोटेक्शन दिलं, इंदुरावला प्रोटेक्शन. इंदुराव काय करायचं माहिती आहे का? माझा मित्र होता, नातं तर वेगळं होतं. प्रोटेक्शनच्या हाताची ती मशीन गन का काय असते ना, बंदूक, तीच हिसकून घ्यायचं लावायचं. हा ऐकत नाही ना, हे रेगडं हे असलं आम्ही डोळ्यांनी बघितलं आहे. तुम्हालाही माझ्या शुभेच्छा आहेत. ज्यांना तो गोड वाटतोय तो किती कुचका आहे आणि किती सरका आहे कळलं. आणि मग रामराजेंची आठवण येईल. तेवढा माझ्याकडे वेळ नाही, कारण केलेल्याचा सत्यानाश करून ठेवेल. कमिन्सला टाळं लावणारा माणूस कोण सांगा ना मला. कमिन्सला टाळं लावणारा माणूस हा. हिरा देवगडचं पाणी सांगवल्याला देणारा कोण हा. हिरा देवगडला कष्ट न केलेले हिरा देवगड कुठल्या नदीवर आहे हे त्याला सांगता येणार नाही. बनकवडीत धरणात धरण बांधलं. अहो हे सगळं कसं केलं कधीतरी लिहिणार आहे किंवा बोलणार आहे. मला काय त्यात काय असतं राजकारणात. मला काल मागले माझ्या आमदाराला म्हणाला की परिवर्ष राजकारणाचं नाव सांगणार नाही बघा काय बोलतो. वसंतदादा पाटील मोठा माणूस होता, सगळ्यांनाच मान्य, कोणाला अमान्य राहायचं काय कारण. शेवट आला वसंतराव दादांनी प्राण सोडले, ते शुगर डायबिटीसमध्ये सोडले. आणि त्यावेळेस हा एक माझी आमदार होता आणि यशवंत अप्पा का काहीतरी तो 2 माणसं होती राजकारणात काय. आणि सर्वसामान्य माणसात काय गेलं की गेलं. ते कुठे जात आहेत, नदीत टाकतायत, कॅनॉलने वाहत पुढं जात आहे. जास्तीत जास्त राजकारणाचा पुतळा लावतील, त्याच्यावर परत चिमण्या आहेतच, त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. समाज काय करायचं आहे. आपलं मन शुद्ध आहे. आपल्याला मिळालेल्या संधीचा वापर करून आज बिप्पीसारख्या ठिकाणी आज संबंधग्रह भागात मतं मिळवत नाही मिळत. म्हाताऱ्या बायका जेव्हा त्या पाण्यात उतरून नाचत होत्या आणि ओळख होत्या, तो प्रश्न मी कधीही प्रसंग विसरू शकत नाही. एवढं तुम्ही आणि माझं कौतुक झालं. मला माझं मिळालं. मला नाही खासदार व्हायचं, मला नाही मंत्री व्हायचं. मंत्री नसतानाच मी केलं हे सगळं. मंत्री असताना वाढवलं. पण आता ह्यांच्या मताने जर हे घालवायचं असेल, आता बघा एवढं बोललो ना की उद्या परवा बहुतेक गँग जाणार, त्यातले निम्मे असतात फलटणचे. इथं किती असतात त्यांचे मला काय माहीत नाही, मी त्यांची चौकशी करत नाही. खरोखर त्यांचं जर गट म्हणून जर बघितलं तर 100-200 माणसं नाहीत. हे सगळे भंगार ठकार ठोकार सगळे तिकडे. त्यांनाही शुभेच्छा. तुम्हाला माझे आशीर्वाद आहेत की नीट बुद्धी द्यावी, नाही तर वाटवं झालं तर. मला आजकाल काय झालंय, सगळं व्यवस्थित असलं की मी केलं. साखरवाडी कारखाना बंद पडला, मी पाडला. सांगा ना बरं, मी पाडला. रेशमाताईला विचारा, हा कप 2 गावातले 3 गावातले 2000 लोक खंडाळ्याच्या रेस्ट हाऊसवर आली, पाया पडते आणि तुम्ही चालू करा. मी कारखाना घालवला ते म्हणजे रामराजामुळे माझा कारखाना गेला, म्हणजे ह्याच्या मालकीचा होता. अहो हे असंच झालं. अडचणीत रामराजे आणि सुखात अजून कोण. किंमतच नाही आमच्या कामाला तर राहिली. काय बापू मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, उगाच नका सांगत जाऊ. हे टेंडर काढलं, ते टेंडर काढलं, अमुक काढलं, तमुक काढलं. ताट मायनेचे कार्यकर्ते तयार करा, शेवटपर्यंत मतदान केंद्रावर उभे राहतील. बघा काय होतं. आपल्या लोकांना मारामारी करायची सवयच राहिली नव्हतीच, आम्ही लावलीच. आणि त्यांच्याकडं
जरा बोलतो. आज बघा रेशमाताईला रात्री फोनच 100% झालं. अशाला घालून जर तुम्ही जाणार असाल तर तुमचं कल्याण होत नाही. अहो आम्ही 91ला राजकारणात पडलो, हराई जिंकायची पर्वा न करता पडली. आजही वयाच्या 78व्या वर्षी हरव नाही तर जिंको, तुमची साथ आयुष्यभर सोडणार नाही एवढं शब्द मी देतो. आपण आलात, एक चांगला कार्यक्रम हिंगणला झाला. आपले खूप खूप आभार. महिला वर्गही बोर झाला नसेल अशी अपेक्षा आहे. आता आपल्याला ते टी व्ही बघायची काही महिलांना फार ती सवय असते, ती सिरियल. आता ती परत ती तुळशी दिसायला लागली आहे मला टी व्ही. म्हणजे कोण खासदार मंत्री स्मृती इराणी, ते बायकांना भयंकर शोक. साल में कभी बहुती. बघा बाबा, आमचं काय म्हणणं नाही. शेवटी लाडक्या बहिणी आहात. सरकारकडं काय जे नव्हतं ते सगळं तुम्हालाच मिळालेलं आहे. अजून 2 वर्ष काय ते सरकार चालेल असं काय मला वाटत नाही आहे. त्यामुळे तुम्हालाही शुभेच्छा. लाडके भाऊ असले तर त्यांना शुभेच्छा. अजून सगळ्यांना शुभेच्छा. फक्त फलटणच्या लोकांनी माझी 30 वर्ष तेवढी मला परत द्या. माझं कुटुंब बोंबल्याला मी तसंच वाऱ्यावर सोडले. त्या कुटुंबाची कधी जमलं तर आठवण ठेवा. ते ह्याच्यावर काय बोलायचं नाही, सगळंच बोलून झालं. कशाला बोलायचं? म्हणजे कार्यकर्ते तयार करा बापू. चिमटरावच्या ताकदीने तुम्ही उभं राहिले माणसात. ते चिमटरावचेच होते की मला माहिती कधी माझ्याच विरुद्ध उभं होतं बँक. आता 3 वेळा जिल्हा परिषद. कुठं कटूच आहे का विचार ठेवले का सर? असं वागायला लागतं. काहीतरी बोलायचं, काहीतरी करायचं. झालं तेवढं झालं. त्या शांत संध्याकाळी ज्या गावावर माझं विलक्षण प्रेम होतं परंतु येता येत नव्हतं त्या गावाला आलो. 4 शब्द मनमोकळेपणाने तुम्हाला सगळ्यांना सांगितले. त्याचा विचार व्हावा एवढं सांगून मी रजा घेतो. धन्यवाद. महाराष्ट्रात यानंतर आघाड प्रदर्शन